नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मराठी विद्यायामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. येथे अनेक जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने आणि आपली संस्कृती जपत व आपले सण उत्सव आनंदाने साजरे करत राहतात. त्यातीलच एक सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय. हा सण प्रामुख्याने कोळी बांधवांसाठी खूप मोठा असतो. तर आजच्या व्हिडिओत आपण नारळी पौर्णिमा याविषयी सोप्या आणि सुंदर अशा 10 ओळींचा निबंध पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. समुद्राच्या लाटांसोबत दुःखाला दूर फेकून देऊया. समुद्राच्या लाटांसोबत दुःखाला दूर फेकून देऊया. नारळी पौर्णिमाच्या या शुभ दिनी एकत्र येऊया. नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा विशेषतः कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहणारे लोक साजरी करतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, म्हणून मच्छीमारी बंद असते. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. नारळी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो आणि मच्छीमारीचा नवीन हंगाम सुरू होतो.
या दिवशी समुद्रदेवाला सोन्याचा किंवा हळदीने माखलेला नारळ अर्पण केला जातो. समुद्राचे रक्षण व्हावे आणि जहाजे सुरक्षित राहावेत यासाठी ही पूजा केली जाते. या दिवशी घराघरात नारळाचे गोड पदार्थ बनवले जातात. या दिवशी पारंपरिक कोळी गीते आणि नृत्य सादर केली जातात. हा सण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देतो. नारळी पौर्णिमा सर्व लोकांमध्ये आनंद, बंधुभाव आणि उत्साह घेऊन येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.